गंजमाळ भागातील श्रमिक नगरमधील अफजल खान यांच्या भंगार गोदामाला शुक्रवारी सकाळी पावणे 8 वाजेच्या सुमारास आग लागल्याची माहिती शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाला मिळाली। शिंगाडा तलाव येथील जवान तात्काळ रवाना झाले, मात्र आग इतकी भयंकर होती की परिसरातून आगीचे लोळ उठत होते। मुख्यालय येथील 2 बांबसह इतर ठिकाणचे असे एकूण 7 बंबाच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली। मात्र भंगार गोदामाच्या आजूबाजूला लाकडी बल्ल्या आणि लोखंडी पत्र्याची दुमजली पोटमाळे असलेल्या 13 घरांना आगीची झळ बसल्याने घरांचा आणि घरातील संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मुख्य अग्निशमन दलातर्फे मिळाली। मात्र आग लागल्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही। कॉलवर हजर अधिकारी व कर्मचारी केंद्रप्रमुख दत्तात्रय गाडे, वाहनचालक गणेश गायधनी, प्रवीण रुपवते, महेश कदम, जयंत संत्रस, लीडिंग फायरमन विजय शिंदे, उदय शिर्के, नितीन म्हस्के, मोहन मद्दे, मैनुद्दीन शेख, हर्षद पटेल, सोमनाथ पगार, किशोर पाटील, राजेंद्र मोरे, भीमाशंकर खोडे, इसाक शेख, दिनेश लासुरे, विजय पाटील, मनोज साळवे, मनोहर गायकवाड, विजय नागपुरे, घनश्याम इंपाळ, उमेश झिटे, वाहनचालक लक्ष्मीकांत बेंद्रे, बाळासाहेब काकडे, काठे, नंदकुमार व्यवहारे तसेच शिशु फायरमन या सर्वांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण आग आटोक्यात आणून विझवली। गंजमाळ परिसरामध्ये सकाळी 7 वाजता शॉर्ट सर्किटनी आग लागल्यानंतर या वस्तीतील 10 ते 12 घरांना अतिशय मोठं नुकसान झालं आहे आणि मोठी आग होती। अग्निशामक दल असतील किंवा इथले स्थानिक नागरिक असतील, त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करून ही आग आटोक्यात आणली आहे। आज सकाळी 7:45 अफजल शेख हे इथं समक्ष फायर ब्रिगेडला येऊन त्यांनी सांगितले की गंजमाळ अमर पेपरच्या बाजूला पंचशील नगरमध्ये भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे। सदर घटना समजताच मुख्यालयामधील एक बंब प्रथम पाठवण्यात आला, परंतु आगीचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अजून मेगाबाउजर व इतर केंद्राचे प्रत्येकी एक बंब सदर घटनास्थळी पाठवले। सदर घटनास्थळी गेले असता आग मोठ्या स्वरूपाची असल्यामुळे चारी बाजूने आम्ही प्रत्येक बंबाचे ओझरील होच व होचच्या साहाय्याने संपूर्ण आगीवर पाणी मारण्याचं काम चालू केलं व सदर घरामध्ये असलेले LPG सिलेंडर सर्वप्रथम बाहेर काढले व नागरिकांना बाहेर काढले। त्याच्यानंतर ते सर्वप्रथम भंगार गोडाऊनच्या इथून आग सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे इतर घरांना, त्याचे 7 ते 8 घरांना आगीची झळ पोचलेली आहे। त्यामध्ये त्यांचे संसारोपयोगी जे काही सामान होतं त्यांचे काहींचे जळाले आहेत आणि काही घरांना आगीची झळ पोचली आहे आणि भंगार गोडाऊन तर हे पूर्णपणे जळून खाक झालं आहे। पण भंगार गोडाऊनला आग लागली ती पूर्ण कंट्रोल केल्यानंतर तिथं ते भंगार गोडाऊनचं जे सामान एकमेकाला चिटकलं होतं ते काढण्यास आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आणि मग ते संपूर्ण सामान काढून संपूर्णपणे आग आटोक्यात आणून विझवली। आगीचं कारण आम्हाला तर अकस्मातच आहे, परंतु निश्चित। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।